साहेब तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाट साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब, पालकमंत्री उपनगरे ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, सहपालकमंत्री तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ खासदार राहुल शेवाळे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं. स्थानिक अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन ते आणि संपूर्ण जीवनकार्य शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी प्रेरणादायी ठरवणारे 70व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आपण अभिवादन करतोय. मी आत्ताच म्हटलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार या संविधानाची प्रत आता आपण सर्व उपमुख्यमंत्री साहेबांना हे संविधानाची ही पुस्तिका इथे देत आहेत. संजय राठोड साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री, एक अष्टपैलू या दिनानिमित्तानं सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्याकडून आपण भिक्खू संघाला चिवरदान आता देत आहोत. राजगृहाच्या समोरच्या असणाऱ्या समोरच्या गार्डनमध्ये पण लोक उघड्यावर झोपली आहेत. आमच्या स्टेज त्या शिवाजी पार्कच्या स्टेजवरती आणि इतर सर्व ठिकाणी उघड्यावर झोपलेली आहेत अशी परिस्थिती आहे. कारण प्रचंड मॉब या इथे आला आहे. काल मी रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्रालयासमोरच्या पुतळ्याला तिथे गेलो आणि तिथून वळीवरून येत होतो तर हाजी अलीपर्यंत लाईन या इथे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत. तर तुम्ही सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था करतायत, परंतु अजून आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हिंदू बिलचं बरंचसं काम झालं आहे. पुढच्या वर्षी अर्ध्या लोकांना तिथं सुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं, जेणेकरून अशा पद्धतीने लोकांना म्हणजे जी काही आपल्या सर्वांनी जी काही मदत करायची सर्वांनी केलेली आहे, पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा आज या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लोंढा हा वाढत आहे. आणि मी आज सांगतो की आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे काही महानगरपालिकेने टाकलं आहे तिथे तर UP बिहारवरून लोक आलेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा लोक आहेत. मी त्याची चर्चा केली तेव्हा ते म्हणाले आज आम्ही या देशामध्ये ज्या सन्मानाने वागतोय आणि जीवन जगतोय याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकर कुठच्या एका समाजाचे राहिले नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्म, जाती आणि सर्व पंथाचे आणि सर्व प्रांताचे म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व मंडळी या देशामधली बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरला या चैत्यभूमी महापरिनिर्वाण दिनी त्यांना नमन करण्यासाठी कोटी